काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर आणि फारुख नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला या दोघांनीही पाकिस्तानकडे अणुबॉम्ब काश्मीर प्रश्नात भारताने हे लक्षात ठेवा अशी धमकीवजा भाषा वापरलेली आहे। या भारतातच राहायचं खायचं आणि भारतालाच धमकी द्यायची ही भाषा भारतातील जनता कदापिही सहन करणार नाही। आणि या मणिशंकर अय्यर यांनी यापूर्वी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे। माझं या ठिकाणी केंद्र शासनाला आव्हान आहे की या दोन्ही नेत्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। त्याचबरोबरीनं जे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा आहे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे, त्यांना ही वक्तव्य मान्य आहेत का? आणि सावरकरांच्या बद्दलची वक्तव्य असतील किंवा देशविघातक आता जे वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केले आहेत आणि नॅशनल कॉन्फरन्स हा त्यांच्या इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे, तर त्यांची देखील वक्तव्य ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मान्य आहेत का? त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण द्यावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो।